आयुष्याचं असणारं जे नॉलेज आहे का ते हिथून शिकायचं आणि इम्प्लिमेंट तिथं करायचं, हा एक उत्तम असणारा राजमार्ग सरांनी दिलाय. माझं बालपण हे संपूर्णपणे ग्रामीण भागाशी संबंधित गेलं. ग्रामीण शेतकऱ्यांच्या समस्या, गरिबांच्या समस्या हे खूप जवळनं पाहिलं आणि त्यावेळेला पाहिलं की एक साधा दाखला घ्यायचा असेल तर किती मला पुण्यावरनं किंवा राहुरीवरनं किती हेलपाटे मारायला लागली होती. घरची कुटुंबाची परिस्थिती अशी होती की ते तर जाऊन दाखला काढत शकत नव्हते. मला वेळेमध्ये दाखला मिळवण्यासाठी प्रयत्न करावा लागत होता. या सगळ्या प्रक्रियेमध्ये शासकीय कार्यालयाचा पहिला अनुभव मी शेती बेस ॲग्रिकल्चर करत असताना, एम.एस. ॲग्रिकल्चर करत असताना, आणि तो प्रभाव कुठंतरी मनावर राहिला होता. ज्यावेळेला मी प्रशासनामध्ये आलो ते मला ते सगळं दिवस आठवायला लागले. आणि म्हणून स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना तुम्हाला अंदाज आला पाहिजे प्रत्येक विद्यार्थ्याला की आपली क्षमता काय आहे. आपण स्पर्धा परीक्षेचा प्रयत्न प्रत्येकानेच केला पाहिजे. स्पर्धा परीक्षाच्या माध्यमातूनच तुम्हाला कळेल की तुम्ही कुठं आहात. जर का प्रिलिम पास होत असाल तुम्ही तर नक्की तुम्ही पुढचा प्रयत्न केलाच पाहिजे. पण जर का प्रिलिम पास होण्यामध्ये इतपत जर तुमच्यामध्ये क्षमता नसेल तर स्पर्धा परीक्षेच्या नादाला लागता कामा नये असं माझं मत.